नवं वर्ष दारात आलं, नवं स्वप्न घेऊन, जुने दुःख मागे टाकू, हसत पुढे जाऊन. आशेच्या किरणांनी उजळो प्रत्येक वाट, कष्टांना मिळो यश, हो स्वप्नांची पहाट. मनात विश्वास असो, हातात मेहनत खरी, नशीबही साथ देईल जेव्हा जिद्द असेल भारी. नात्यात प्रेम वाढो, मनात शांतता नांदो, प्रत्येक दिवस आयुष्याला नवा अर्थ देतो. हसत राहू, लढत राहू, थांबायचं नाही. हे नवं वर्ष सांगतं, तू हरायला जन्मलाच नाही. हॅपी न्यू इयर. नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसाने मी तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे. एवढा लेट का झाला ब्लॉग यायला तेही तुम्हाला चांगलंच माहिती की धीराचं लग्न होतं, त्याच धावपळीत मी असताना ब्लॉग जास्त शूट करण्यात नाही आले. आणि आता मी माहेरी आले हेही तुम्हाला माहिती. जर तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघत असाल तर माहेरी आल्यामुळे सगळं निवांत चालू आहे. आणि आज आहे वर्षाचा पहिला दिवस, म्हणून माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी, सुखी, समाधानी आणि आनंद जावो असं मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते, कारण की आजचा दिवस हा स्वामींच्या आशीर्वादाने चालू होत आहे. तर सर्वांनाही माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर मी माहेरी असल्यामुळे आम्ही एक प्लॅन केला आहे की जो 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात, आणि आम्ही सगळे बहीण भाऊ एकत्र आलो आहोत. तब्बल 4 वर्षानंतर माझं नवीन वर्ष हे माझ्या माहेरी असताना सेलिब्रेट होते, माहेरच्या लोकांसोबतच. कारण लग्नानंतर आपलं प्रत्येक नवीन वर्ष हे सासरी व्हायचं, आणि आता माहेरी असल्यामुळे एक निमित्त ठरलंय की ते कारण काय ते तुम्हाला माहिती की मी माहेरी का आले आहे. त्या निमित्तानेच माझं हे नवीन वर्ष माहेरच्या लोकांसोबत सेलिब्रेट होणार आहे. तर पुढचं आम्ही काय प्लॅनिंग केले हेही मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि आपलं खानदेशी काहीतरी त्यात तडका असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि पुढे पुढे काय आम्ही तयारी करतोय चला मग दाखवते. चला. सुरुवात झाली बरं का खानदेशी तडक्याला, म्हणजेच आपली खानदेशी स्पेशल बट्टीला. तर आजचा प्लॅन बट्ट्यांचा असल्यामुळे आम्ही म्हणजे माझ्या काकूने बट्ट्यांची खूप सारं कणिक भिजवून घेतले, आणि आम्ही सर्वजण ह्याच बट्ट्याचा प्लॅन करून शेतात जाणार आहोत, सर्व काही घेऊनच. तर बघा, आमच्याकडे अशा प्रकारे बट्ट्या बनवल्या जातात. तुमच्याकडे कशा बनवतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर असं परातीवर लाटलं जातं किंवा त्याच्या प्लेट्स बनवल्या जातात, आणि मग त्याचे गोळे करून ते वाफेवर ठेवले जातात. आणि त्याच बट्ट्यांच्या पिठामध्ये ओवा, बडीशोप, चला ही रेसिपी तर मी तुम्हाला नक्की नंतर शेअरच करेल. तर अशा प्रकारे त्यांनी बट्ट्या बनवून घेतल्या. त्याआधी बराच सामान त्यांनी करून घेतला होता, आणि सकाळपर्यंत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या, आणि मग पुढचा प्रोग्राम सुरू केला. तर मी तुम्हाला पुढे पुढे दाखवतेच की आम्ही कसं काय केलं सर्व तयारी. हे बघा मैत्रिणींनो, इथे आहे वांगे आणि बटाट्याची भाजी, आणि इकडे आम्ही पॅक केलं आहे वरण बट्टी, आणि इकडे घेतला आहे मस्त तिखट असा ठेचा. जर कोणाला नमक लागलं तर नमक. आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पॅक करून घेऊ, आणि मग जाऊ शेतात. इकडे मी आणि माझ्या बहिणीने सर्व सामान व्यवस्थित पिशवीत भरून घेतला, आणि सोबतच पत्रवाळ्या, वाट्या ज्या आम्हाला तिथे गेल्यावर जेवणाला लागणार आहे, आणि सगळं सामान परफेक्ट, आणि सोबत चटई घेतली बसण्यासाठी, आणि जो काही छोटा मोठा चमचे वगैरे ते लागणार आहे ते भरून घेतला. आणि बघा, गडबडीत भात विसरलेच ना, तर शेवटी भातही भरून घेतला. आणि नंतर इकडे काकूने तोपर्यंत ना बट्ट्या वाफेवर ठेवल्या होत्या, कारण हे ना पीठ सकाळी दळलं काकूंनी, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला लेट झाला. तर पटकन आम्ही बट्ट्या ज्या वाफल्या ना त्या मी कट करून घेतल्या छोट्या छोट्या पीसमध्ये, आणि नंतर त्या तळायच्याही होत्या, म्हणून म्हटलं चला उशीर होण्याआधी लवकर लवकर काम आपटू. आणि तोपर्यंत एक पिशवी आमची सोबत आम्ही शेतात पाठवून दिली होती, आणि लगेच माझ्या बहिणींनी सगळ्या पट्ट्या तळून घेतल्या, आणि बघताय ना किती छान झाल्यात, अगदी लाल कडक, आणि जशा पाहिजे होत्या तशाच. म्हणजे त्याचे सगळे प्लेट्स एकदम मोकळे मोकळे आवडतात. हे होतं श्रीचं छोटंसं हॅपी न्यू इयर. आणि शेवटी आम्ही निघालो शेताकडे जाण्यासाठी. तर ज्या वस्तू आम्ही छोट्या मोठ्या हातात घेतल्या, आणि बाकीच्या आम्ही गाडीवर पाठवल्या, टू व्हीलरवर भावांकडे. तर हा स्पीकर तर आम्ही आवर्जून घेतला आहे की शेतात आम्ही गाणे ऐकू असं. आणि बघा, ह्या शेतात ना काही बाया काम करत होत्या, आणि त्या आमच्या गल्लीतल्याच निघाल्या, आणि बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की मी धुळ्यावरून इथे गावी आली आहे. तर सगळ्या मला हात करत होत्या की केव्हा आली, कशी आहेस, आणि खूप आपुलकीने विचारत होत्या. खूप छान वाटतं असं कुणी आपल्याला विचारलं ना, तर खूप गावाकडच्या माणसांमध्ये खूप प्रेम असतं, खूप प्रेम असतं. आणि तेच विचारपूस करत होते मला, आणि व्हिडिओ बघून ते आम्हाला हाय बाय करायला लागल्या की तू व्हिडिओ काढतेस का असं म्हणून.
तर म्हटलं हां, मी व्हिडिओ काढते. त्यांना बोलून मी पुढे निघाले. म्हटलं चला इथेच वेळ होईल म्हणून म्हटलं चला लवकर निघू आपण पुढे. आणि कारण आम्हाला खूप चालायचं होतं आणि तितक्यात हे दोघं जण आले. हे माझे दोन्ही भाऊ आहेत. त्यांच्याकडे आम्ही पाण्याचा जार दिला होता आणि त्यांच्याच गाडीवर आम्ही श्रीला बसवणार होतो. कारण तिला इतक्या लांब चाललं गेलं नसतं. म्हणून ती मामांसोबत गाडीवर गेली आणि आम्ही पायी गेलो. खूप लांब म्हणजे मला असं वाटत होतं, की बापरे! आम्ही काही 10-1 किलोमीटर चालत आलो का काय असं वाटत होतं. आणि तरी ते मला असं वाटतं घर आणि शेत 5 किंवा 6-7 किलोमीटर तर नक्कीच असणार आहे. कारण पायाचे तुकडे पडले होते अक्षरशः आणि म्हटलं चला असं आपल्याला एन्जॉय तर करायचं आहे आणि नवीन वर्ष असंच सेलिब्रेट करायचं आमचं ठरलं होतं. म्हणून आम्ही काही असो आम्ही शेतात जाणार म्हणजे जाणार आणि निघालो आम्ही. तर पुढे जाऊन तर अजून एक अशी पायी वाट होती जिथे गाडीही जाणार नाही. मग ह्या दोघांनी जार पकडला. आम्ही बाकीचं सामान पकडला आणि आम्ही तिथून पुढे पायी निघालो. अर्धा 1 किलोमीटर तर पायी चाललो असणार आहे तिथून पुढे अजून आणि फायनली शेतात पोहोचल्यानंतर चटई आथरली आणि मस्त आमचं जे काही पार्टीचं जेवण होतं ते आम्ही ओपन केलं आणि काय खमंग वास येत होता बटाट्यांच्या भाजीचा. कारण ना बट्टी आणि बटाट्यांची भाजी खरंच मला खूप आवडली. वांगी बटाट्यांची भाजी सुकी होती आणि तेव्हाच आम्ही स्पीकरवर ना स्वामींचे गाणे लावले होते. खूप प्रसन्न वाटत होतं. खूप शांतता होती आणि हे बघा एक फुलपाखरू ना माझ्या केसांमध्ये बसलं. खूप वेळ बसलं ते आणि उडतच नव्हतं. तर असं वाटत होतं, की चला स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे कायम आणि ते बराच वेळ बसून नंतर उठून चाललं गेलं. सगळेजण बघत होते फुलपाखरूला. बऱ्याच जणांनी फोटो काढले, व्हिडिओ काढले इथे आणि मग आम्ही छान असं जेवण एन्जॉय केलं. तुमचं नवीन वर्ष कसं गेलं ते मला नक्की सांगा आणि कशी तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही केली तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.